जयभी म्हणजे एक स्मरण आहे, जयभी म्हणजे उत्साह आहे, जयभी म्हणजे उमंग आहे, जयभी म्हणजे प्रज्ञाशील करुण आहे. अरे गुलामगिरीच्या या चिखलात का रुतून बसलाय रावत, अंग झाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर वार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांचा आणि वर्ण वर्चस्वाचा कोटळा फोडून त्याची आखरी बाहेर काढणारी वाट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेलं एक युद्ध होय. की हाती न घेता तलवार राज्य करी जगावर असे म्हणत ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये हिंसा, अशांती, अंधश्रद्धा आणि अधर्म यांच्या प्रचंड स्तोम माजलेला होता, अशा काळी संपूर्ण देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकारुणी गौतम बुद्ध, निश्चयाच्या महामेरू बौद्ध जनांशी आधारू अखंड स्थितीच्या निर्धारू श्रीमंत योगी, या महाराष्ट्राचे नव्हे तर अखिल हिंदुस्थानाचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावतंस कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, टिडा टोपी घालून म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जानावे गोंधू, अध्यात्माचे कळस, वारकरी संप्रदायाचे कळस माऊली संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, पाटच्या कपड्यावरती देखील विचारांच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले दोन महामानव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा. माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनाची मुलं शिकून या मनुवाद्यांच्या छाताडावर थय्या थय्या नाचणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, असं ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा कर्मवीर भाऊराव पाटील. जग बदल घालून घावं, जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव, सांगून गेले मज भीमराव. अरे गुलामगिरीच्या या चिखलात का रुतून बसलाय रावत, अंग झाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर वार. असे म्हणत या चिरडलेल्या, दडपलेल्या, नाकारलेल्या समाजाचे दुःख सांगत अवघ्या चळवळीला नवी दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले असं सांगून या अंधारात चाट पडलेल्या समाजात नामज्योती लावून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाचे आद्य देविका माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई होळकर, आरक्षणाचे आद्य जनक राजश्री शाहू महाराज. अरे कसा असेल तो काळ, गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू, कल्पना करा कसा असेल तो काळ. ते म्हणतात ना, एखादी रात्र जर जास्त काळोखी असेल तर येणारा सूर्योदय तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. अरे शूद्रांची अवस्था म्हणजे किड्या मुंग्यापेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलवण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, संविधानाचे शिल्पकार, भारतीय राजनीती तज्ञ, अर्थतज्ञ, समाज तज्ञ, पत्रकार, वकील, बौद्ध चळवळीचे प्रणेते, देशरत्न, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे प्रेत लेकरांची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय, साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची ती साय, कारुण्याचा झरा, दीनदलितांची आई माता रमाई यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना, महामातांना मी प्रथमतः वंदन करतो. या कार्यक्रमाची अशी भव्य दिव्य उंची बघून फक्त दोनच गोडी मला असं वाटल की कोणते आकाश ये तू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश ये तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या अमुच्या ही पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर बसलेल्या तमाम माझ्या मायबाप, बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी उपस्थित समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम अनुयायांनो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या वारसदारांनो आणि बुद्ध प्रेमींनो, मी जितेंद्र माधवराव आसोले आणि तुम्हा सर्वांना जय भीम, जय संविधान. मित्रांनो, जय भीम बोलायला कधी लाजायचे नाही, कारण जय भीम म्हणजे फक्त दोन शब्द नाही. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा स्मरण आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबा आपली एक ओळख आहे. जय भीम म्हणजे एक स्मरण आहे. जय भीम म्हणजे उत्साह आहे. जय भीम म्हणजे उमंग आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुण आहे. जय भीम म्हणजे दयाशील शांती आहे. म्हणून जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही मित्रांनो. कदाचित माझं चुकत नसेल तर बघा, आणि कुठे चुकलं तर कार्यक्रमाच्या नंतर मला सांगा की देव कुठं राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कुणाच्या हाताखाली आहे? मंदिर पुजाराच्या हाताखाली आहे. पुजारी कुणाच्या हाताखाली आहे? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे. ट्रस्टी कुणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कुणाच्या हाताखाली? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे.
केंद्र सरकार कुणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. संसद कुणाच्या हाताखाली आहे? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. राष्ट्रपती कुणाच्या हाताखाली आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच नाही तर अख्ख्या जगाला दिसतंय, त्या मूर्तीकडे जरा नीट निरखून बघा, संविधान कुणाच्या हातात आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांच्या आणि वर्ण वर्चस्वाचा कोतळा फोडून त्याची आखरी बाहेर काढणारे वागणूक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेलं एक युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भोंगाच्या डोक्यावर रादरण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचे एक धगधगता ज्वालामुखी होते, असे प्रखे अत्री यांचे गौरवकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या विरोधकांनी मला दाबण्याचा खूप प्रयत्न केला, लाख प्रयत्न केला, मला दाबण्याचा, मला छळण्याचा लाख प्रयत्न केला, पण ते हे विसरले की मी एका बीजाप्रमाणे आहे. मला तुम्ही जितक्या आत दाबाल तितकाच विशाल वृक्ष बनून मी बाहेर पडेन. आणि म्हणून ज्या अस्पृश्यतेचे चटके मी शोधले ते मी माझ्या पुढच्या पिढीला सोसू देणार नाही असे म्हणत वाचाल तर वाचाल आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा महान संदेश देणारे देशरत्न, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मायबापू, आज आपण या ठिकाणी निवांत बसलेलो आहोत. तरुण मित्र मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी निवांत बसलेलो आहोत. घरी खाऊन पिऊन सगळे सुखी आहेत. स्वातंत्र्यानं आपण खेळू शकतो, बाळगू शकतो, सगळं काही आपण करू शकतो, पण लक्षात ठेवा, आज जी सुखाची पहाट तुम्हाला दिसत आहे ना, यामागे कित्येक तरी अशा भयानक आणि काळोख्या रात्रीचा इतिहास आहे. त्या रात्रीच्या वर्णन जरी केला ना तरी अंगावरचा काटा उभा होतो. लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जी माणसं आपला इतिहास विसरतात ते आपला भविष्य कधीच लिहू शकत नाही. कारण इतिहास विसरणारी माणसं, भूतकाळ विसरणारी माणसं आपल्या भविष्याची प्रामाणिक राहू शकत नाही. म्हणून आपला मूळ कुठून झाला आहे? आपण कोणाचे वारसदार आहोत? बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती हाल अपेक्षा सहन केल्या, बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती अपमान सहन केले, किती मरण यातना त्यांना भोगावे लागले, हे कधीच विसरायचं नाही बाबू, कधीच विसरायचं नाही. पण ही शोकांतिकेची बाब आहे सर की आज परीक्षा पास करण्यापुरता आमची पोरं इतिहास वाचतात आणि शिक्षकही त्यांना तितकाच इतिहास शिकवतात. लक्षात ठेवा, बाबासाहेबांचं जीवन चरित्र जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर आता सरांनी सांगितलं या ठिकाणी लायब्ररीचं उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी बसा, निवांतपणे बसा, त्या ठिकाणी अवांतर वाचनाची सवय लावा, तेव्हा तुम्हाला बाबासाहेबांचा खरा खरा इतिहास कळू शकेल. मित्रांनो, बाबासाहेबांचं जीवन चरित्र अभ्यासताना मला प्रत्येक जण विचारतं की बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातून शिकून घेण्यासारखी सगळ्यात मोठी प्रेरणादायी गोष्ट कोणती? बघा, असं बघितलं तर बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातील शब्द न शब्द, वाक्य न वाक्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्या जीवन चरित्रातून शिकून घेण्यासारखी सगळ्यात मोठी प्रेरणादायी बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे बाबासाहेबांची शिक्षणासाठी चाललेली प्रचंड तडबड. कारण बाबासाहेब जाणून होते की शिक्षणाची ताकद काय आहे. बाबासाहेब जाणून होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. बाबासाहेब जाणून होते शिक्षणाची ताकद काय. अरे मुखम करो ती वाचाला पंगू लंगयते गिरिमम. शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे जी मुख्याला सुद्धा वाचा फोडू शकते आणि लंगड्याला सुद्धा पर्वतावर घेऊन जाऊ शकते. ही शिक्षणाची ताकद आहे. अरे पशु का होत पण या नरका कचू न होय, एक बार नर करणी करे तो नरका नारायण होय. बाबासाहेब आंबेडकर जाणून होते की या शिक्षणाच्या ताकदीमुळे आपल्याला नराचा नारायण सुद्धा होता येऊ शकते. आणि याचे प्रखर आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या डोळ्यांसमोर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाची खरी व्याख्या सांगितली आहे. मायबापू जरा नीट लक्ष देऊ नये का? जे आज तुम्ही आपल्या पोरांना शिक्षण देताय ना आणि युवक मित्र मैत्रिणींनो तुम्ही जे शिक्षण घेता ना तो खरा शिक्षण नाहीये. खरं शिक्षण म्हणजे काय ते बाबासाहेबांनी आम्हाला त्याची व्याख्या सांगितली आहे. खरं शिक्षण म्हणजे ते, आदर्श शिक्षण म्हणजे ते जे तुमच्या बुद्धीला सत्याकडे घेऊन जाते, या भावनेला माणुसकीकडे घेऊन जाते आणि या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते. बुद्धीला सत्याकडे म्हणजे की जे जे शिक्षण तुम्हाला सत्य बोलायला लावते, सत्य बघायला लावते आणि सत्य ऐकायला लावते. म्हणजे असं शिक्षण तुम्हाला खोटा व्यवहार करायला कधी शिकवत नाही. एक दिवस काय झालं की एका शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करायचे होतं. तर काय झालं, तिथल्या मुख्याध्यापकाने एका शिक्षकाला बोलावलं, सांगितलं की ज्या प्रत्येक वर्गावर्गामध्ये जा आणि सांग की आपल्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. मुलांना सांग की 100 रुपये फी जमा करतील म्हणून शाळेमध्ये. किती? 100 रुपये फी. तो शिक्षक गेला, वर्गावर्गामध्ये गेला आणि तिथं मुलांना सांगू लागला की मुलांना आपल्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी यायचे आहे आणि येताना शाळेमध्ये फी जमा करायची आहे. तर मुलं ओरडू लागले, सर किती आणायचे, किती आणायचं? त्या शिक्षकांना सांगितलं 150 रुपये. शाळेला सुट्टी झाली, संध्याकाळी मुलं घरी गेली. एक मुलगा घरी गेला, आईला म्हणाला की आई आपल्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे, गुरुजींनी शाळेमध्ये पैसे सांगितले. आई म्हणाली किती? मुलगा म्हणाला 200 रुपये. संध्याकाळी त्याचे वडील आले, हातपाय धुतला, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आईने हळूच त्यांच्या कानावर शब्द टाकला की पुराच्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. तिथल्या गुरुजींनी शाळेला फी सांगितली आहे. वडील म्हणाले किती? आई म्हणाली 300 रुपये. खरंच आमचं शिक्षण आमच्या पोरांच्या बुद्धीला सत्याकडे घेऊन जात आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरा बिंदू शिक्षणाचा असायला पाहिजे, तो म्हणजे तुमच्या भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारं शिक्षणावर. माणुसकीकडे घेऊन जाणारं शिक्षण म्हणजे की असं शिक्षण जे माणसाने माणसाशी माणसासन कसे वागावे हे शिकवते. म्हणजे असं शिक्षण जे माणसामध्ये भेदाभेद करायला शिकवत नाही.
जात धर्म पंथ भाषा या आधारावर माणसाला लढायला शिकवत नाही. काय झालं, पहिलीच्या वर्गामध्ये लक्षात घ्या, पहिलीच्या वर्गामध्ये एका शिक्षकाने सूचना दिली की जी मुलं SC ST आणि OBCची असतील त्यांनी शाळेमध्ये जातीच्या आणि उत्पन्नाचा दाखला जमा करावा, नाहीतर स्कॉलरशिप मिळणार नाही. तर ते पोरं एकमेकांकडे बघू लागले. सर म्हणला की कोण SC कोण ST, काही तर जातीभूत त्या पोरांना झालं. पहिलीची पोरं काय त्याला समजणार. शिक्षकाला हे समजलं, मग त्याने प्रत्येकाला सांगितलं की तुझी जात OBC, तुझी जात ST, तुझी जात SC, तू ओपन जा, सगळ्यांना समजावून सांगितलं. त्यानंतर प्रत्येक पोराला त्यांनी एक एक फॉर्म दिला आणि आपल्या नावासमोरची जात टिक करायला सांगितली. प्रत्येक पोरानं आपल्या नावासमोरची जात टिक केली. थोडा वेळ पोरं शांत झालं आणि एक पोरगा तिथं असा होता, त्याने कुतूहलाने सरांनाच प्रश्न केला की सर तुमची जात कोणती व. तर शिक्षक थोडासा हडबडला, थोडासा शांत झाला आणि त्याने टिपिकल आणि एक असे आदर्श उत्तर दिले ज्याचा संदेश इथून आपल्याला घरी जाताना घेऊन जायचा. त्या शिक्षकानं उत्तर दिलं की पोरा माझी जात माणुसकीची आहे, माझी जात माणुसकीची आहे. थोड्या वेळ पोरं शांत झालं. पुन्हा एक मुलगा विचारू लागला की सर तुमच्या जातीचे तर इकडे कोणीच नाही आहे. तर तो शिक्षक म्हणाला हो, ही जर दुर्मिळच जात आहे आणि सध्या लुप्त होत जाते. खरंच असं शिक्षक आपल्या समाजामध्ये आहेत का, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहेत का, जे अशा प्रकारचं शिक्षण आपल्या मुलांना देतात. आणि तिसरा महत्वपूर्ण बिंदू तो तुमचा असायला पाहिजे की या शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण हवं. म्हणजे की असं शिक्षण जे आपल्याला आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढायला शिकवते. म्हणजे असं शिक्षण जे भिकेमध्ये मिळालेल्या पोळीपेक्षा कष्टाने कमावलेली भाकरी गोड असते हे शिकवते. म्हणजे असे शिक्षण जे तुम्हाला प्रामाणिकपणानं जगायला शिकवते. एक दिवस काय झालं की एका रानामध्ये प्रचंड वनव्याने पेट घेतला. सगळे पशु पक्षी सगळे जीवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले होते. पण तिथंच एक अशी चिमणी होती जी तो वनवा विजवण्याचा प्रयत्न करीत होती. आता बऱ्याच वेळापासून ती जी चाललेली जी ओळख होती, ती चिमणी काय करायची, चोचीत पाणी घ्यायच्या त्या आगीमध्ये टाकायचा, चोचीत पाणी घ्यायचं तर आगीमध्ये टाकायचा. आता बऱ्याच वेळापासून तिची चाललेली ओढाताना तिकडे फांदीवर बसलेला एक कावडा बघत बसलेला होता. तो कावडा त्या चिमणी जवळ आला आणि म्हणाला की काय चिमूताई, तुझ्या चोचीभर पाण्याने हा वनवा काय विजणार आहे का, हे काय मूर्खपणाच्या बाजार लावली असतो. त्या चिमणीनं दिलेलं आदर्श उत्तर आहे का मित्रांनो, आणि ते उत्तर जर तुमच्या हृदयाला घर करून गेले तर तुमच्या फक्त टाळ्यांचा मी प्रतिसाद मागेन. त्या चिमणीचे उत्तर होतं की मला माहित आहे की माझ्या चोचीभर पाण्याने हा वनवा काही विजणार नाही, परंतु मला हे सुद्धा माहिती आहे की भविष्यात जेव्हा या वनव्याची गोष्ट निघेल तेव्हा माझं नाव मात्र लक्षात घेतलं जाईल की त्या चिमणीने तो वनवा विजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वनवा विजवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल, वनवा पेटवणाऱ्यामध्ये नाही. खरंच आज असं शिक्षण दिलं जात आहे का जे आमच्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाईल. आमच्या आईबाप सुद्धा फार आनंदाने सांगतात, फार गर्वाने सांगतात की नाही आमच्या पोराला ऑफिसमध्ये कामच होत नाही. खास करून मुली आहेत, ते सुद्धा असाच जावाई शोधतात ज्यांना कामच होत नाही. अरे जो कामच करत नाही तो कुठल्या कामाचा. आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण हवे. 3 महत्वपूर्ण बिंदू होतात. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उपासमारीने माणूस जसा आसक्त होऊन जातो तसा शिक्षणाच्या अभावाने माणूस हा जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होऊन जातो. आणि एकदा का माणसाला गुलामीची सवय झाली ना की तो स्वतःची ताकद विसरून जातो. आणि लक्षात ठेवा, म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला शेवटपर्यंत सांगत राहिले की गुलामांना गुलामांची जाणीव करून द्या, तेव्हाच ते बंड करून उठतील. तुम्हा आम्हा सर्वांना गुलामीची जाणीव करून देणारे महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूल मंत्रातील जर पहिला सूत्र जर तुम्ही लक्षात घेतला तर तो आहे शिक्षण घेणे. कारण जर तुम्ही चांगला शिक्षण घेतला तर तुम्ही चांगल्या लोकांचा संघटन तयार करू शकाल, आणि चांगल्या लोकांचं जर संघटन तयार झालं तर संघर्ष करण्याची प्रेरणा आपोआप मिळेल. लगेच सरांनी आताच दुष्यंत कुमारच्या 4 ओळी म्हणून गेले ते कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. हे अंतःकरणामध्ये आग पेटवण्याचे काम जे आहे ना ते शिक्षणाचे आहे मित्रांनो. म्हणून बाबासाहेब आम्हाला सांगत राहिले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांच्या मूर्तीकडे जरा नीट निरखून बघा. मगाशी बघितलं नसेल तर आता एकदा नीट निरखून बघा, कारण तुम्हाला एक सायकोलॉजिकल गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. बाबासाहेबांच्या मूर्तीकडे नीट निरखून बघितलं तर आपल्याला दिसेल की बाबासाहेबांच्या एका हातामध्ये संविधान आहे आणि दुसऱ्या उजव्या हाताने कोणीतरी दर्शवत असतात. मी बऱ्याच लोकांना प्रश्न केला की बाबासाहेब कुणाकडे दर्शवतात. काही लोक म्हणाले नाही ते दिल्लीकडे दर्शवतात, काही म्हणाले पूर्वेकडे दर्शवतात, काही म्हणाले पश्चिमेकडे दर्शवतात, काही म्हणाले वरती दर्शवतात. पण तसं नाहीये. सायकोलॉजिकली आणि लॉजिकली जरा विचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी समोरची बाजू दर्शवतात. का? कारण समोर असतो आपला भविष्य. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समोरचं बघा, भविष्य घडवा, आणि त्यासाठी म्हणून आपल्याला शिकावं लागेल. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि कलम की ताकत दुनिया की हर ताकत से बड़ी है, इसलिए एक रोटी कम खाओ मगर अपने बच्चों को जरूर पढ़ा. म्हणून शिक्षणाची ताकद ही प्रचंड आहे. ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. 1927 मध्ये
कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhDचा अभ्यास करत होते. काय झालं माहिती आहे, तर तिथल्या एका लायब्ररीच्या भिंतीवर 2 ओळी लिहिलेल्या होत्या. पहिली म्हणजे अशी की आम आदमी पैदा होता है और मर जाता है, आणि दुसरी ओळ होती त्याच्या खाली लिहिलेली की महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं माहिती आहे का, की जे खालची जी ओळ होती दुसरी महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, त्याला काळ्या रंगाने पोचलं अंकाला मिटवून टाकलं. जेव्हा माहीत झालं की आंबेडकरांनी ही कृती केली आहे तर अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये हाहाकार उडाला. ऍडमिनिस्ट्रेशन मधून किंवा प्रशासनामधून बाबासाहेबांना लेटरवर लेटर येऊ लागले की तुम्ही असं का केलं, याचे स्पष्टीकरण उद्या 12 वाजेपर्यंत आम्हा सगळ्यांना द्या. जर तसं तुम्ही दिलात नाही तर येथून तुमची हकालपट्टी करण्यात येईल. बाबासाहेबांनी यावर काही उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी अख्खा सभागृह खचाखच भरलेला होता की बाबासाहेब आंबेडकर काय स्पष्टीकरण देतात म्हणून. बाबासाहेब त्या ठिकाणी आले आणि अभिमानानं स्वाभिमानानं त्या ठिकाणी उभे राहून आपलं स्पष्टीकरण देऊ लागले. बाबासाहेब आंबेडकर म्हणू लागले की मी पहिली जी ओळ होती की आम आदमी पैदा होता है और मर जाता है, या ओळीपासून मी 100% सहमत आहे, यात काही दुमत नाही. पण जी दुसरी ओळ आहे ना, महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, यापासून मी सहमत नाही. क्योंकि महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, लेकिन अगर उसके विचारों को नष्ट कर दिया जाए तो वो महापुरुष भी मर जाता है. त्या सभागृहामध्ये प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. असं स्पष्टीकरण त्यांनी आजपर्यंत ऐकलं नव्हतं. आणि तुम्हाला सांगताना फार ऐकताना सुद्धा फार गर्व वाटेल मित्रांनो, किती जी खाली जी ओळ लिहिली ना की महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, मिटवण्यात आलं. आणि बाबासाहेबांनी जे स्पष्टीकरण सांगितलं होतं ना ते स्पष्टीकरण सत्य शेवटी देण्यात आलं. असंच नाही, बाबासाहेबांना ओशन ऑफ नॉलेज म्हटलं जातं, ज्ञानाच्या अथांग सागर म्हटलं जातं मित्रांनो. म्हणून बाबासाहेबांचे विचार कार्य अथांग आहे आणि म्हणून बोलण्यासारखं भरपूर काही आहे. परंतु एक शेवटचा मुद्दा मला जाता जाता आठवतो, तो म्हणजे असा, राजरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न याची अचानकपणे मृत्यू झाली आणि त्याच दिवशी नेमकं बाबासाहेबांना लंडनला गोलमेज परिषदेसाठी जायचं होतं. बाबासाहेबांचा जो भाऊ होता तो धावतच बाबासाहेबांकडे आला आणि म्हणाला भीमा, आणि त्याच्यासोबत जे काही कृत्य घडलं ते सगळं काही बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेब जागी स्तब्ध झाले, डोळ्यातून आसवे पाजरू लागले, काय करावं काहीच समजत नव्हतं. पण त्या दिवशी बाबासाहेबांचं जो वाक्य होता ना मित्रांनो, तुमच्या हृदयाला घर करून दे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपल्या भावाला की आज जर मी आपल्या मुलासाठी इथं थांबलो तर माझ्या कोट्यवधी दलित बांधवांचा नुकसान होऊन जाईल. आज जर मी इथं थांबलो, तिथं जर गोलमेज परिषदेला गेलो नाही तर माझ्या कोट्यवधी दलित बांधवांचं नुकसान होऊन जाईल, त्यांचं भविष्य पुन्हा अंधारात कोलमडलं जाईल. म्हणून मी माझ्या एका पोरासाठी, एका मुलासाठी मी माझ्या कोट्यवधी दलित बांधवांना मरू देणार नाही, त्यांचे नुकसान करू देणार नाही. बाबासाहेबांचे बोल होते मित्रांनो, हे बाबासाहेबांचे बोल होते. लक्षात घ्या, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की आज भारतामध्ये 6 लाख गावामध्ये भीम जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. किती? 7 लाख गावामध्ये. आणि प्रत्येक गावाची जर सरासरी वर्गणी 10,000 रुपये काढली ना तर 6 लाख गुणिले 10,000 जर तुम्ही केलात, घरी जर मल्टिप्लाय करून बघा तर 600 कोटी रुपये होतात. मग माझ्यासारख्या एका मुलाला प्रश्न पडतो की खरंच 600 कोटी रुपये जर दर वर्षाला जमा होत असतील तर एवढे सगळे पैसे जातात नेमकं कुठं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा, डीजे वाजवण्यावर, मिरवणूक काढण्यावर माझा विरोध नाही, पण माझा विरोध या गोष्टीला सुद्धा आहे की डीजे समोर जे दारू पिऊन लोक नाचतात ना, नशा करून नाचतात ना बाबासाहेब आंबेडकर, ते बाबासाहेबांची औलाद होऊ शकत नाहीये. माझ्या या गोष्टीसाठी ते विरोध आहे. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर डीजे समोर नाचण्याचा खरा अधिकार त्याला आहे जो वर्षभर बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करतो, बाकीच्यांना नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहितात, सर आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की पर्सनली आय डू नॉट लाईक टू सेलिब्रेट माय बर्थडे. मला माझे वाढदिवस साजरे करायला आवडत नाही. आणि त्यांनी तर 1952 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून असं म्हटलं होतं त्यांनी की माझा जय जयकार करावा असं मला वाटत नाही, कोणी माझा जय जयकार करू नका, वा उलट जमलं तर माझा हा जो इथपर्यंत जे मी काही गाडा आणलो ना, हा समतेच्या स्वातंत्र्याचा, जमलं तर याला पुढे न्या पण मागे मात्र आणू नका. स्वतःच्या प्राणाची बाजू द्या, परंतु स्वतःचे हक्क, स्वतःचे अधिकार मात्र संपुष्टात येऊ देऊ नका. तर तुम्हाला सांगतो, अमरावतीमध्ये सर 125वी जयंती साजरी केली गेली होती बाबासाहेब आंबेडकरांची. त्या जयंतीनिमित्त तिथल्या राजकारण्यांनी 125 किलोचा केक आणला होता, तलवारीने कापला होता, रात्रीला फटाके वगैरे याच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी तो सेलिब्रेट केला होता. मला सांगावं, बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीमध्ये कधीतरी केक खायला भेटला असेल का? मग आम्ही आपल्या महापुरुषाची किती विटंबना करतो. मी म्हणालो ना की महापुरुषाचे जर विचार नष्ट झालेत ना, हे तर लगेच सरांचे म्हणा किंवा या संपूर्ण आपण जे आयोजक मंडळींचे मी तर आभार मानतो की आपण सगळे आहात म्हणून हे महापुरुषाचे विचार जिवंत आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या विचारांना जिवंत ठेवण्याची जिम्मेदारी तुमच्या आमच्या खांद्यावर येऊन थांबली आहे. म्हणून आपले खांदे कमजोर होता कामा नये मित्रांनो.
बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळ मात्र फार कमी आहे आणि मला नेहमीच वेळेचं बंधन लागतं जातं. नेहमीच कुठं ना कुठं तरी असा व्यत्यय निर्माण होतो. परंतु खऱ्या अर्थानं मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो की माझ्यासारख्या 20-22 वर्षाच्या एका तरुण व्याख्यात्याला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आणि बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर बोलण्याचे माझ्यासाठी सौभाग्य प्राप्त झालं. मला बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी आपले शब्दचा खूप आभार मानतो. आणि आपल्या अंतःकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ज्वाळा सतत भडकत राहो एवढीच मी सदिच्छा बाळगतो आणि पुनश्च एकदा महापुरुषाच्या विचार कार्यांना नमन करतो, अभिवादन करतो. या व्याख्यानाला या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराज, जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करायला विसरू नका. दर दिवशी मी घेऊन येतो मोटिवेशनल, एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्यासाठी. सबस्क्राईब कराल तेव्हाच माझ्या नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील.